तळपती श्रवणे कंठी कवस्तु भमनी विराजे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजरी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजरी विठ्ठल पाहता लोचनी सुख झाले हो साजनी त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरत्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम जय जय राम
आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी निवास दास, त्याचा पंढरी निवास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी त्याचा पंढरी, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास, त्याचा पंढरी निवास दास, त्याचा पंढरी निवास. त्याचा पंढरी त्याचा पंढरी निवास, त्याचा पंढरी निवास. हे तो हा देवाचाही देव, देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. काय कळे काळाचा भेव, कळे काळाचा भेव देव, काय कळे काळाचा भेव. देवाचाही देव, काय कळी काळाचा देव, काय कळी काळा देवाचाही देव, काय कळी काळाचा देव. वेद जया गाते श्रुती म्हणती नेती नेती, श्रुती म्हणती नेती नेती गाती, श्रुती म्हणती नेती नेती. दया गाती श्रुती म्हणती नेती नेती, श्रुती म्हणती नेती नेती गाती श्रुती म्हणती नेती नेती. हे तो हा देवाचाही देव, देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. काय कळे काळाचा भेव, कळे काळाचा भेव, काय कळे काळाचा भेव. देवाचाही देव, काय कळी काळाचा देव, कळी काळाचा देव, काय कळी काळाचा देव. हे तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज, रूपडे हे तत्व बीज, रूपडे हे तत्व. हे तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. काय कळे काळाचा भेव, कळे काळाचा भेव, काय कळे काळाचा भेव. विठोबा रखुमाजी, जय जय विठोबा रखुमाजी, जय जय विठोबा रखुमाजी, जय जय विठोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, जय जय ढोबा ढोपार घुमाई, जय जय ढोपार घुमाई, जय ढोपार घुमाई, जय ढोपार घुमाई, जय ढोपार घुमाई.
आम्ही जाचे दास आम्ही जाचे दास आम्ही जाचे दास आम्ही जाचे आम्ही जाचे दास 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 आम्ही जाचे दास आम्ही जाचे आम्ही त्याचा पंढरी वास त्याचा पंढरी वास तो हा देवाचा देवा 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 तो हा देवाचा देव तो हा देवाचा देवा 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 तो हा देवाचा देवा त्याचा पंढरी निवास त्याचा पंढरी त्याचा पंढरी निवास त्याचा पंढरी निवास त्याचा पंढरी निवास त्याचा पंढरी तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही देव
काय करी काळाचा आ काय करी काळाचा भेव काय करी काळाचा काय करी काळाचा करी काळा करी काय करी काळाचा भेव तुझा देवाचा ही देव देवाचा ही देवा विठ्ठल विठ्ठल थाळीवर जाता सगळे म्हणा विठाला विठाला हरी कवरदा हरी विठ्ठल हरी नादेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज विठ्ठल नदी कवरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास तो हा देवाचाही देव काय कडी काळाचा भेव वेद जया गाते श्रुती म्हणते नेते नेते तो हा देवाचाही देव काय कडी काळाचा भेव तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज तो हा देवाचा ये देव काय कडी काळाचा भेव विठाला विठाला महायोगपीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरी काय दातु मुनींद्रयी समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलंकांगतेजि दुगामुदिवक्त्रम कलानीशपादा पुनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणं
नामदेवं दयामूर्तिं नाथम वंदे पुनः पुनः इंद्रायणी तिरी धन्य देव ग्राम जिते जन्म घेती संत तुकाराम अभंगाच्या चिंतने मोक्ष बुद्धी नमस्कार माझा श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती मस्तक ये पायावरी यावर करी संतांच्या मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरेतु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये यैवो 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 आवनिया विलंब कावायाला वेला कृपाळे विलंब कावायाला वेला कृपाळे यैवो 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 धावनिया विलंब कावायाला वेला कृपाळे विलंब कावायाला वेला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके यैवो 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 धावनिया विलंब कवाया विला कृपाळी हे विलंब कवाया विला कृपाळी यैवो 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 धावनिया विलंब कावायाला वेला कृपाळे विलंब कावायाला वेला कृपाळे आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा वेव प्रस्तुत कीर्तनरूपी शिवकीर्तन निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट पंढरीपर प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी शिवेकरिता निवडलेला आहे विठाला अभंग जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज म्हणतात आम्ही ज्याची भक्ती करतो तो परमात्मा राहतो कुठं, त्याचं राहण्याचं ठिकाण काय, ॲड्रेस काय, पत्ता काय. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याचं वर्णन करतात. त्याचा पंढरी निवास, तो परमात्मा पंढरपुरामध्ये वास करतोय. तर बुद्धिवाद्यांनी विचारला महाराजांना प्रश्न. महाराजांना म्हटले महाराज तुम्ही ज्याची भक्ती करता तो परमात्मा पंढरपुरामध्ये वास करतोय, ठीक आहे, पण तो परमात्मा नेमका आहे तरी कसा, त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये देतात. महाराज म्हणतात आम्ही ज्याची भक्ती करतो तो परमात्मा पंढरपुरामध्ये वास करतो, पण तो परमात्मा देवांचा देव असल्यामुळे आणि आम्ही त्याची भक्ती करत असल्यामुळे आम्हाला कळी काळाची भीती नाही. अभंगाचं द्वितीय चरण. बुद्धिवाद्यांनी पुन्हा प्रश्न विचारला महाराज तुम्हाला कळी काळाची भीती नाही का, कारण तुम्ही अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक पंढरीश परमात्मा तुम्ही त्याची भक्ती करता, ठीक आहे, पण त्या परमात्म्याचं वर्णन वेदाला सांगता येईल का, त्या परमात्म्याचं वर्णन श्रुती माता जाणू शकते का, त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये करतात. महाराज म्हणतात ज्या परमात्म्याचं वर्णन वेदाला यथार्थ प्रकाराने कळालं नाही त्या परमात्म्याचं वर्णन श्रुती माता काय जाणू शकते. अभंगाचं तृतीय चरण. आणि अभंगाच्या शेवटच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आम्ही ज्याची भक्ती करतो तो परमात्मा पंढरपुरामध्ये निज तत्वाने निज बोधाने उभा आहे आणि त्याची भक्ती आम्ही करत असल्यामुळे आम्हाला कळी काळाची भीती नाही. विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त जय हनुमान ग्रामस्थ मंडळ व हरिपाठ मंडळ ब्राह्मण डोंगरी या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी संपन्न होतोय. संपन्न होत असलेला आजचा माझा तिसरा दिवस म्हणजे कीर्तनाची सेवा या ठिकाणी पुन्हा एकदा मला वाटतं एक वेळा कार्यक्रम इथे झालेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा येण्याचा योग आमचे परमार्थ प्रेमी परम आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू
श्री श्री 1008 महामंडलेश्वर रामकृष्णानंद सरस्वती उर्फ रामकृष्ण महाराज घरत यांच्यामुळे या कार्यक्रमाचा योग आला. जवळजवळ मला वाटते इथं 80 ते 90% ओळखीचेच आहेत. गायक वृंद, महाराज मंडळी, पुन्हा आमचे मृदंगाचार्य दोन्ही, सगळ्यांना नतमस्तक होऊन अभंगामध्ये प्रवेश करतो. तत्पूर्वी सगळ्यांनी कीर्तन ऐकत असताना न झोपता कीर्तन ऐका. आहे का नाही? न झोपता कीर्तन ऐकलं तर मी न झोपता सांगन. कळलं ना? कारण आवाज बसलेला आहे. दर दिवस 1-2 1-2 बाऱ्या चालू आहेत. काय करा असो. मला काही भीती नाही, कारण गायक 2 म्हणजे खिलारी. तुमच्याकडे काय म्हणतात? काय बोलता तुमच्याकडे? हा, खिलारी जोडी. ते गाड्या आपल्याकडे तिकडे गाडा म्हणतात ना, इकडे गाड्याच म्हणतात ना. गाड्याची जोडी कशी रेस झाली तशी आमचे 2 गडी येते. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. कारण महाराज गाणारे वाजवणारे चांगले असते तर कीर्तनकार चांगला आहे की नाही? गाणारे वाजवणारेच जर चांगले नसले आणि कीर्तनकार किती भारी आणला तर त्याला काय उपयोग आहे? महाराज इथं सुंदर अशा प्रकारचे गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत. फक्त आज सांभाळून घ्या. विठ्ठल 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 अभंग जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत गोड आहे, महत्वाचा आहे. या अभंगामध्ये उपासक कोण आहेत, उपासना काय आहे आणि उपास्य काय आहे? या अभंगामध्ये उपासक जगद्गुरु तुकोबाराय आहेत. उपासना पंढरपूरला जाणे ही आहे आणि उपास्य भगवान पंढरीश परमात्मा आहे. या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेसच परमात्म्याचं दर्शन होतं, अन्यथा परमात्म्याचं दर्शन घडत नाही. कधी कधी असं होतं, उपासक आहे, उपासना आहे, परंतु उपास्य नसेल तर चालणार नाही. कधी कधी उपास्य आहे, उपासना आहे, परंतु उपासक नसेल तर चालणार नाही. या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेसच भगवंताचं दर्शन होतं. अगदीच ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर ज्ञानोबाराय वर्णन करतात, का सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. नीट ऐका बरं का. सुगरण चांगली पाहिजे सुंदर स्वयंपाक करण्यासाठी, उदार पाहिजे सुंदर स्वयंपाक केलेला वाढण्यासाठी, आणि खाणारा भरभक्कम पाहिजे, किती वाढलं तरी आपल्या गोडाऊन मध्ये टाकून ते पचवण्यासाठी. या 3 गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस जेवणाराचं जेवण पोटभर. हे कळलं की नाही तुम्हाला? सुगरण चांगली पाहिजे, उदार पाहिजे आणि खाणारा भरभक्कम पाहिजे. पण महाराज या 3 गोष्टी क्वचितच येतात. कधी कधी असा योग येतो, कधी कधी सुगरण चांगली आहे, उदार आहे, पण खाणाऱ्याला अक्कल नाही. कधी कधी खाणारा चांगला आहे, वाढणारी उदार आहे, पण ती सुगरण नाही. कधी कधी सुगरण आहे, खाणारा भरभक्कम आहे, पण ती वाढणारी जर उदार नसेल तर. महाराज आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना आपल्याला काय, इसगाव तिसगाव श्रीमंताला 40 गाव, आपल्याला काय? पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना महाराज काही काही भागामध्ये अशा सुगरणी भेटतात, एका टायमाला एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात करतात. किती? एका टायमाला एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात. खाली करपटवाडी, मध्ये चिखलवाडी, वरती तांदूळवाडी. खाणारा किती भरभक्कम असला, वाढणारी किती उदार असली, ज्ञानोबाराय म्हणतात तो वाढलेला भात खाणार आहे का? ज्ञानोबाराय वर्णन करतात, का सुगरणी. पण नीट आहे का, सुगरण चांगली आहे, बिनचूक पद्धतीने स्वयंपाक बनवते, खारट नाही, तिखट नाही, कमी गोड नाही, सुंदर स्वयंपाक बनवते. खाणारा भरभक्कम आहे, पण वाढणारी जर कंजूस असेल तर चिक्कू चिक्कू. एखादा मनुष्य 10-12 भाकरीचा मुर्दा पाडणारा एका टायमाला आपला जेवायला बसला. सुगरण चांगली आहे, तिने आपलं ताट आणलं, त्याच्या पुढे आणून ठेवलं. याने त्या बाईने किचन मधून जाऊन येईपर्यंत याने ताटातलं सर्वच्या सर्व अन्न फस्त केलं. पुन्हा येऊन पाहते तर याच्या ताटामध्ये काही नाही, म्हणून पुन्हा किचन मध्ये गेली आणि टोपल्यातून पाव चपाती, चतकोर चपाती, चोखंड चपाती आणली आणि खाणाऱ्याला म्हणू लागली, देऊ का, पाहिजे का, ठेवू का, हवं का? तो म्हटला, अगं तुझं डोंबलं खावं का? टाकायचं तर ताटात टाक, नाही तर घरात टोपल्यात नेऊन टाक. चांगलं खाणाऱ्यांना हे पटत नाही. देऊ का, पाहिजे का, ठेवू का, हवं का? ज्ञानोबाराय म्हणतात ती सुगरण पाहिजे, उदार पाहिजे, पण याच्यापेक्षा पुढं आहे का?
खाणारा देखील भरभक्कम पाहिजे. नाहीतर राजेश महाराज, ज्याला खाऊन खाऊन अजीर्ण झालंय अशाला काय उपयोग. शास्त्रकार वर्णन करतात, अजीर्णस्य विषम अन्नम किंवा वर्धस्य तरुणे विषम. समुद्रावरती पाऊस पडला, काय उपयोगाचा. हा? वृद्ध माणसाला जर तारुण्यातले भोग जर भोगण्यासाठी दिले तर त्याचा उपयोग काय. विठाला वर्णन करतात, ज्याच्या तोंडामध्ये दातच राहिला नाही, पार त्याच्या तोंडाची बोळकेवाडी झाली, सगळ्या दातांनी राजीनामे दिले, आणि त्याला जर लोहाचे चणे जर दिले तर ते लोहाचे चणे खाल्ल्यानंतर तो जगल का वाचल. तुम्ही आहेत का गेले. अरे बोळक्या माणसाला तुमच्याकडे काय म्हणतात, बोत्रा का पोत्राच. बोत्रा बोत्रे माणसाला जर लोहाचे चणे दिले तर ते खाल्ल्यानंतर तो जगल का वाचल. मी नाही बोलत बुवा, माऊलीची ओवी ज्ञानोबा. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. ज्ञानोबा वर्णन करतात, त्याला ते लोहाचे चणे खाण्यासाठी जर दिले तर तो जगणार नाही, तो वाचणार नाही, तो मरणार. खाणारा भरभक्कम पाहिजे, वाढणारी उदार पाहिजे आणि वाढणारी ती सुगरण पाहिजे. या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस जेवणाराचं जेवण पोटभर होतं. हे कळलं की नाही तुम्हाला. तसं उपासक, उपासना आणि उपास्य या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेसच भगवान परमात्म्याचं दर्शन घडतं, अन्यथा परमात्म्याचं दर्शन घडू शकत नाही. महाराज वर्णन करतात, साधन प्राप्त करून जर सध्यापर्यंत पोहोचत नसेल तर साधनामध्ये कुठेतरी वैगुण्य आहे, साधनामध्ये कुठेतरी दोष आहे, साधनामध्ये कुठेतरी चुका आहेत. कारण महाराज, काही काही साधन हे तारकही ठरतात तर काही काही साधन हे मारकही ठरतात. महाराज म्हणतात, स्वर द्या. साधन घाली ती काळाची ये मुखी, काळाची ये मुखे. साधन घाली ती काळाची ये मुखे, काळाची ये मुखे. साधन घाली ती काळाची ये मुखे, काळाची ये मुखे. साधन घाली ती काळाची ये मुखे, काळाची ये मुखे. गर्भवास से की, गर्भवास से की न चुकती. गर्भवास से, गर्भवास से न चुकती. हो, महाराज म्हणतात, साधने काळाची मुखी घाली, पण तीच साधनं काही काही काळाच्या मुखातून काढतात देखील. कारण महाराज, साधन योग्य असेल तर साध्यापर्यंत पोहोचू शकतं, पण साधन जर योग्य नसेल तर साध्यापर्यंत पोहोचू शकेल का. नीट आहे का. साधन योग्य पाहिजे. समजा तुमचं लग्न झालं, हो म्हणा, नाही झालेच म्हणा. बायको आपण केल्यानंतर किंवा बाईने नवरा केल्यानंतर बाई कोण होती आणि नवरा कोण होता, साधन कोण होतं आणि साध्य कोण होतं. नवरा केल्यानंतर जो नवरा होतो तो साध्य होतो आणि बाई राहती ती साधन. पण नंतर महाराज 1-2 वर्षांनी लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षांनी मुलगा झाला, मग नवरा कोण होतो. अहो साधन होतो आणि मुलगा झालेलं ते साध्य होतं. कळतंय का नाही तुम्हाला. साध्याची प्राप्ती, साधन कुठपर्यंत वापरल्या जातं, जोपर्यंत साध्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. एकदा साध्य प्राप्त झालं की साधन हे काय केलं पाहिजे. साधने घाली ती काळाची मुखी आणि गर्भवास शिकी न चुकती. एकदा साध्य प्राप्त झालं की साधन हे फेकून दिल्या जातं. सांगतो तुम्हाला म्हणजे कळतंय. काही काही कर्म हे तारकही ठरतात महाराज, तर काही काही कर्म हे मारकही ठरतात. कारण ज्ञानोबरायांच्या ओव्या जर
कर्म करत असताना ज्ञानोबराय म्हणतात वाईट कर्म करण्यात जीवाला तोच त्रास आहे, चांगलं कर्म करण्यात जीवाला तोच त्रास आहे. मग दोन्हीकडे जर त्रास एकच असेल तर चांगलं करावं का वाईट? ज्ञानोबरायने वर्णन केले. ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. ज्ञानोबराय वर्णन करतात. किंवा दुसरी ओवी सांगितली ज्ञानोबरायांनी, विठाला विठाला ना दूध वाढीता ठावो पावे ते उतोनी जाये स्वभाव. एका बाईने काय केलं, दुधाचं भांड आपलं चुलीवरती ठेवलं. आता बाबा चुली जवळ जवळ गेले. आता कशावर आले माणसं? माणसं नाही, गॅसवर आली. ऐका बरं का, चुली गेल्या, गॅस आले. त्या बाईने आपलं दुधाचं भांड गॅसवरती ठेवलं, जाळाचं प्रमाण वाढवलं आणि बाई किचन रूम मधून बैठक रूम मध्ये येऊन बसली. त्या दुधाने विचार केला की या बाईने आपल्याला जाळून 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 मारायचा प्रयत्न केला, आपल्याला या पातेल्यामध्ये राहायचं. मग दुधाने काय केली? आत्महत्या. दूध उतू गेलं, गॅस वगैरे विजला, वास वगैरे आला म्हणून बाई पळत पळत आली. नीट ऐका बरं का, कशासाठी सांगतोय. बाई पळत पळत आल्याच्या नंतर तिने काय केलं, गॅस बंद केला आणि जे गॅसवरती, जमिनीवरती, किचनवरती पडलेले जे दूध होतं ना, त्याच्यासाठी काय केलं, तिने हातावरती पाणी घेतलं आणि त्याच्या भोवती फिरू लागली. वदने गवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे कृष्णार्पण. आता मला सांगा, हिचं जमिनीवरती, किचनवरती पडलेलं दूध खाण्यासाठी भगवान परमात्मा महाराज एवढा दुबळा आहे, त्याच्या घरी काही कमी आहे? महाराज म्हणतात घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. ताकाचं सरोवर त्याच्या घरी आहे, नवनीताचे पूर त्याच्या घरी आहेत. मग हिचं जमिनीवरती, गॅसवरती पडलेलं दूध खाण्यासाठी भगवान परमात्मा दुबळा आहे. पण एक मिनिट ऐका, त्या बाईने आमच्या महाराज मंडळीला सप्ताहाच्या काळात, उपवासाच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी एक एक कप भर जर दूध दिलं असतं तर काय झालं असतं? बोला ना राव, आमच्याकडे 2-2 वर्षाचे लेकर बोलते. एक एक कप भर जर दूध आमच्या मृदंगाचार्यांना, गायनाचार्यांना जर एकादशीच्या दिवशी दिलं असतं, चालले काय? आमचे मित्र येत. काय झालं असतं, एक एक कप भर जर दूध एकादशीच्या दिवशी यांना दिलं असतं तर काय झालं असतं? पुण्य लागलं असतं. नको वारकऱ्याला देऊ, स्वतःच्या मुलाला एक कप भर पाजला असतं तर त्याची भूक तरी भागली असती. नको मुलाला पाजू, स्वतः एक कप चहा करून पिली असती तर आळस तरी अरे गेला असता का नाही. पण याच्यापैकी तिने काही केलं नाही, जाळाचं प्रमाण वाढवलं, दूध उतू गेलं. ज्ञानोबराय म्हणतात ना दूध वाढीता ठावो पावे ते उतोनी जाये स्वभावे. अरे अर्जुना, ते दूध उतू गेलं त्याचं कर्म होईल, पण सत्कर्मामध्ये जमा ठरणार नाही. अशा कितीतरी ओव्या सांगत महाराज ज्ञानोबरायांच्या. ज्ञानोबराय म्हणतात का घडो का नागवन दान लेखी. घडो म्हणजे झाली, नागवन म्हणजे चोरी, पण ती दान खात्यामध्ये नोंद होईल का? एक जण पंढरपूरला गेला, जाणार नाही पण समजा गेला. पंढरपूरला गेल्यानंतर त्याचा 500 रुपयाचा खिसा चोराने मारला. तो जरा धूर्त होता. त्याने विचार केला आपले 500 रुपये पंढरपुरामध्ये चोरीला गेले. अशी जर लोकांना जाहिरात केली तर लोक काय करतात बाबा? भरपाई करतात. बोला ना भरपाई करत नाही, उलट मूर्खात काढतात आणि निघून जातात. आपण वारीला जातो, आपल्याला अनुभव काय? एक जण त्याला भेटला, म्हटले माधू रामराम. म्हटले रामराम. अहो लय नाराज दिसता. म्हटले हो. अहो झालंय काय? म्हटलं काय नाही, पैसे चोरीला गेले. किती होते? म्हटलं 500 रुपये. कुठं ठेवले होते? म्हटलं वरच्या खिशामध्ये. काय मूर्ख माणूस आहे, लाख लाख गर्दीमध्ये वरच्या खिशामध्ये कुठं पैसे ठेवतात का? बरं येतो. भरपाई नाही, उलट महाराज मूर्खात काढलं, निघून गेलं. दुसरा भेटला, म्हटलं हो माधू रामराम. म्हटले रामराम. अहो झालंय काय? लय नाराज दिसता. म्हटले हो पैसे चोरीला गेले. किती होते? म्हटलं 500 रुपये. कुठं ठेवले होते? म्हटलं वरच्या खिशामध्ये. तो म्हटला अहो कशाला खंती करता, जसे आले. म्हणजे भरपाई नाही, उलट जखमेवरती मीठ चोळणारी जात या कलियुगामध्ये फार आहे. त्याने विचार केला की लोकांना अशी जाहिरात करायची नाही की माझे 500 रुपये पंढरपुरामध्ये चोरीला गेले. तो गावात आला, बामण डोंगरीत आला आणि आल्याच्या नंतर गावातल्या लोकांना सांगू लागले, हो महाराज
ओ महाराज ऐकलं का, मी पंढरपुरामध्ये 500 रुपये दान दिले. दान. लोक म्हटले वा, कस काय तुम्हाला अशी भावना व्हावी की तुम्ही 500 रुपये पंढरपुरामध्ये दान द्यावी. तो म्हटला पंढरपुरात गेलो, स्नान केलं, प्रदक्षिणा केली, दर्शन घेतलं, सहज वाळवंटामध्ये आलो आणि तिथं नामदेवरायांचा एक अभंग ऐकला. महाराज म्हणतात, येथे कशित दिदल्या अन्न, कोटी कुळाचे होय उदरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे. तेथे जर एक भाताचं शीत जर दान दिलं तर कोटी यज्ञाचं आणि कोटी कुळाचं पुण्य होतं. म्हणून मला प्रवृत्ती झाली आणि मी 500 रुपये पंढरपुरामध्ये दान. आता हे गावातल्या लोकांना पटलं, बामणडोंगरीच्या गावातल्या लोकांना हे पटलं. पण त्याचा मित्र ज्यावेळेस जवळ आला त्यावेळेस तो म्हटला, माधू खरं काय ते सांग, कारण तू माझ्या बरोबर मागच्या वेळेसला पंढरपूरला होता, कुठल्याच देवापुढे तू पैसे टाकले नाहीच नाही, उलट लोकांनी टाकलेले पैसे उचलून खिशात घालणारा तू, आणि तू म्हणतो मी 500 रुपये पंढरपुरामध्ये दान दिले, खरं काय ते सांग. आणि मग तो म्हणू लागला, खरं सांगू का मित्रा, अरे गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छती. तू विचारलं म्हणून सांगतो, अरे कसले 500 रुपये पंढरपुरामध्ये दान दिले, ते 500 रुपये चोरीला गेले. आता ज्ञानोबारांची ओवी डोळ्यापुढे आणा. ज्ञानोबारा म्हणतात, का घडो का नागवन झालं लेखी, घडो म्हणजे झाली, नागवन म्हणजे चोरी, पण ती दान खात्यामध्ये नोंद होईल का, कर्म होईल, पण ते सत्कर्मामध्ये जमा ठरणार नाही. विठाला कर्म करत असताना काही काही कर्म हे तारकही ठरतं, तर काही काही कर्म हे मारकही ठरतं. साधने घाली ती काळाची मुखी आणि गर्भवास शेकी. महाराज आपलं कसं चाललंय माहितीये का, भक्ती कुणाच्या नावाने करतोय तपास नाही, केलेली भक्ती योग्य आहे की अयोग्य याचाही मेळ नाही, आणि केलेली भक्ती ही भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचते की नाही याचाही मेळ नाही. असे तुम्ही आम्ही भक्त कमी आहेत का? कुणाच्या नावाने भक्ती करतोय मेळच नाही, केलेली भक्ती योग्य की अयोग्य मेळच नाही, केलेली भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचते की नाही मेळच नाही. असे तुम्ही आम्ही भक्त कमी आहेत का? जगद्गुरु तुकोबारायांचं लक्ष लोकांकडे गेलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, तुम्ही भक्ती करताना? म्हटले हो. मग तुम्ही भक्ती करता तर तुमचे असे चेहरे सुकले काय? काय झालं तुमच्या चेहऱ्याला? महाराज म्हणतात, पोडिली गोवरी जैशी दिशे तोंडावरी. कारण महाराज खरं सांगू, भक्ती करणारा भगवंताचा भक्त म्हटला की त्याचा चेहरा असा प्रसन्न प्रफुल्ल नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा असला पाहिजे. किती शारीरिक श्रम होऊ द्या तरी त्याचा चेहरा प्रसन्न, किती मानसिक त्रास होऊ द्या तरी त्याचा चेहरा हा टवटवीतच असला पाहिजे. एक काम करा, आता उन्हाळ्याचा मोसम आहे, तुम्ही हिवाळ्याच्या मोसम मध्ये तुम्ही तुमच्या मुलांना खुराक द्या. खुराक म्हणजे वालीस पेंड हे नाही, काजू बदाम खारी खोबरं हे 4 महिने द्या. दिल्यानंतर तुम्ही तुमच्या लेकरांचे चेहरे बघा आणि आमच्या लेकरांचे चेहरे बघा, फरकच जाणवणार. काय तुमच्या लेकरात आणि आमच्या लेकरात? महाराज 4 महिन्यानंतर तुमच्या लेकरांचे चेहरे बघा आणि आमच्या लेकरांचे चेहरे बघा, फरकच जाणवणार. आमच्या म्हणजे आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या या विद्यार्थ्यांचे, नाही तर याला आमच्या घरी. महाराज 8 दिवसाच्या शिळ्या भाकरी पाण्यात बुडून खाणाऱ्या या लेकरांचे चेहरे बघा आणि आपल्या लेकरांचे चेहरे बघा, फरकच जाणवणार. हे कशाचं तेज आहे? हे ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भक्तीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, अहो तुम्ही भक्ती करताना, तुम्ही सेवा करताना मग झालंय काय तुमच्या चेहऱ्याला? आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना विचारलं, ठीक आहे तुम्ही भक्ती करतात, ठीक आहे, पण तुम्ही कुणाची भक्ती करता? तुम्ही कुणाची भक्ती करता? एक एकाला विचारल्यानंतर एक एक आपला अनुभव सांगू लागला. एक म्हणू लागला, मुंजो बासी डाक घालोनी मेसाई आड मेली हो, ए त्रिगुणाची तिवई करोनी त्यावरी बैसविली हो. एका जणाला विचारलं, तुम्ही कुणाची भक्ती करता? म्हटला मी मुंजोबाची भक्ती करतो. दुसऱ्याला विचारलं, मामा तुम्ही कुणाची भक्ती करता? तो म्हणू लागला, ए आई भवानी थोर जानोनी तुझं बेव उपासिले हो, आई भवानी तुझं बेव उपासिले हो, हाती परडी घेऊन तिने
मज बिकेच लाविले हो गुळा पांगुळा करोनी आपणा जवळी बसविले हो उदो आस्तुचे बरे फिरे कर करे भूत बावरे व्यर्थची न वाटला हे व्यर्थची न वाटला तुझा म्या फुलवरा बांधिला तुझा म्या फुलवरा बांधिला हे जय जगदंबे पूर्ण कदंबे जगत उद्बोधे जय जगदंबे पूर्ण कदंबे जगत उद्बोधे देह तुझा अर्पिला फुलवरा बांधिला तुझं म्या फुलवरा बांधिला. दुसऱ्याला विचारलं तुम्ही कोणाची भक्ती करता म्हटलं मी जगदंबेची भक्ती करतो. तिसऱ्याला विचारलं महाराज तुम्ही कोणाची भक्ती करता ते म्हणू लागले अरे अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगर सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हो तिसऱ्याला विचारलं महाराज तुम्ही कोणाची भक्ती करता म्हटलं मी खंडोबाची भक्ती करतो. महाराज म्हटले इथंच चुकलंय तुमचं. अरे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे दुसऱ्याला पिडायचं काम करतात ते आपल्याला काय देणार. महाराज म्हणतात आपुले इच्छे आणि का पिढी काय येते देईल बराडी कळो ही आली तयाची गोडी आप अल्प रोकडी बुद्धी आदिरा. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी प्रश्न विचारला महाराज ठीक आहे आम्ही भक्ती करतो ना तर कुणाची तर अल्पज्ञाची भक्ती करतो पण तुम्ही कुणाची भक्ती करता ते तरी सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे दुसऱ्याला पिडायचं काम करतात ते आपल्याला काय देणार म्हणून आम्ही त्यांची भक्ती करायला तयार नाही. विठाला विठा जगद्गुरु तुकोबाराय म्हटले अरे तुम्ही ज्याची भक्ती करता ना तो तुमचा देव शेंद्रिय आहे हेंद्रिय आहे अल्पज्ञ आहे बराडी आहे अल्पशक्तीचा आहे. महाराज त्याचं वर्णन करतात शेंदरी हेंदरी दैवते आपुल्या पोटासाठी रडते मागुते सिद्धे अवदान शेंदरी हेंदरी दैवते पूजी भूते घेते आपल्या पोटाची रडते मागिते शिकते महाराज म्हटले शेंदरी हेंदरी दैवते कोणच ती पूजी भूते किती. महाराज ज्यांना कळत नाही ती पूजी शेंदरी हेंदरी दैवती. भक्ती विजयक नामक ग्रंथामध्ये अनादी गोदीचा राजा नीट आहे का बरं का अनादी गोदीचा राजा त्याच्या घरी एका वारकऱ्याचा मुक्काम झाला. वारकरी जो होता ना महाराज तो भगवान परमात्म्याचा अनन्य उपासक होता आणि राजा जो होता तो देवीचा अनन्य उपासक होता. अनादी गोदीच्या राजाच्या इथं वारकऱ्याचा मुक्काम झाल्यानंतर संध्याकाळचे 7 वाजले. देवीच्या मंदिराच्या समोर थोडासा पार होता ओटा होता काय म्हणतात तुमच्याकडे हा पार ना त्या पारवरती आपले वारकरी गोवा बसले. संध्याकाळी आरतीचा टाइम झाल्यानंतर आरतीचं तबक म्हणा आरतीचं ताट म्हणा घेतलं आणि देवीच्या मंदिरासाठी महाराज गेले आरती करण्यासाठी. आरती वगैरे झाली. दुर्गे दुर्गड भारी तुझविने संसारी अनाथनाथ हे अंबे करुणा विस्तारी वारी म्हणजे आरती वगैरे केली आणि आरती झाल्यानंतर देवाला प्रसाद वगैरे राजांनी ठेवला आणि आरतीचं ताट तबक घेऊन वारकऱ्यासमोर गेले. पण वारकऱ्याने विचार केला की आपल्याला कुठलाच देव निंदे नाही सगळे देव कसे आहेत वंदनीय. वारकऱ्याने ते आरती घेतली राजाने प्रसाद दिला वारकऱ्याने प्रसाद घेतला. नीट ऐका बरं का वारकऱ्याने प्रसाद घेतल्यानंतर आरतीचं तबक ठेवण्यासाठी राजा ज्यावेळेस मंदिरामध्ये गेला त्यावेळेस वारकऱ्यांनी नित्य नेमाचं भजन चालू केलं. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले
क्षेत्रमयी में आयशी चंद्रभागा, आयशे भीमा तीर, उदंड तीर्थाचा धांडोळा घेतला अशी चंद्रभागा, असं भीमा तीर, असा विटेवर देव कोठे, आयशे संतजन, आयसा हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. हे भजन कुणाचं चाललं महाराज? वारकऱ्याचं भजन चालू झालं. आणि वारकऱ्याचं भजन चालू झाल्यानंतर हे ऐकलं राजाने. राजा वारकऱ्याजवळ आला, वारकऱ्याला म्हटलं, ए वारकरी, अय काय चाललंय? आमच्या देवीच्या दरबारात समोर बसून तुमच्या देवतेचे गुणगान गाता, तुम्हाला काही वाटतंय का नाही? वारकऱ्याने विचार केला, आपण काय याच्याकडे वशीला लावायला आलो? काही करून आमचे पोरं कामाला लाव. वारकरी महाराज हाडाचा वारकरी होता. वारकऱ्याने विचार केला की याच्या दबावाखाली राहण्यासाठी आपण मोकळे नाही. वारकऱ्याने राजांना सांगितलं, राजेसाहेब तुम्हाला जरा वाईट वाटेल, तुमच्या देवतेच्या समोर उभा राहून आमच्या देवतेचं गुणगान गातो, ऐकून ठेवा जरा. तुम्ही ज्याची भक्ती करताना ती देवी वेगळी आहे, आणि आम्ही ज्याची भक्ती करतो तो आमचा परमात्मा वेगळा आहे. राजा म्हटला, वारकरी माझ्या देवीचा अधिकार माहितीये का? डोक्यावरती सुवर्णाचा मुकुट आहे, गळ्यामध्ये सोन्याचे हार आहेत. वारकरी म्हटला, तुझ्या देवीच्या गळ्यात सोन्याचे हार आहेत, डोक्यावरतीच सोन्याचा मुकुट आहे, पण मी ज्याची भक्ती करतोय ते पंढरपूरच सोन्याचं आहे. काय वाटलं असेल राजाला? आनंद वाटला असेल. राजा म्हटला, ए वारकरी गाठ माझ्याचे, जर पंढरपूर सोन्याचं नसेल तर सुळावर देईल, सुळावर. वारकरी म्हटला, अरे पंढरपूरच काय सोन्याचं घेऊन बसला? अरे तू ज्या देवीची भक्ती करतो ती देवी आमच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये झाडलोट करण्याचं काम कर. आता काय वाटलं असेल राजाला? पेढा खाल्ल्यासारखं. राजा म्हटला, वारकरी बुवा गाठ माझ्याची आहे, जर पंढरपूर सोन्याचं दिसलं नाही, देवी झाडलोट करण्याचं काम करत नसेल तर तुला सुळावर देईल, सुळावर. वारकरी म्हटला, हो हो. वारकरी काय आत्ताच्या वारकऱ्यातला वारकरी नव्हता. आत्ताचे वारकरी म्हणजे डबल सिस्टीम लोकल. हा, सप्ताहामध्ये वातावरण झालं का घातली माळ, आणि हल्दीत जायचं ना. आज हळदी तुकट प्यायला मिळाली की टाकली काढून, अशातला वारकरी नव्हता महाराज, हाडाचा वारकरी होता. वारकरी म्हटला, ओ राजे साहेब मी माझ्या मरणाला घाबरायला तयार नाही. सुळावरच काय, अरे माझ्या डोक्यावरती आकाश जरी कोसळलं तरी मी माझ्या मरणाला घाबरायला तयार नाही. महाराज म्हणतात, जय आकाशावर पडो पाये, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाये विठोबा. जय आकाशावर पडो पाहे, गोळ भंगा जाये, वडवानळ परी मी तुझीच वाट पाये विठोबा. वारकरी म्हटला, माझ्या डोक्यावरती आकाश जरी कोसळलं तरी मी माझ्या मरणाला घाबरायला तयार नाही. वारकरी म्हटलं, राजाने सांगितलं, वारकरी सुळावर देईल, सुळावरती. हो हो चालेल. राजाने वारकऱ्याचा हात पकडला आणि उडीत उडीत निघाल्याच्या नंतर वारकरीने भगवंताची विनवणी चालू केली. भगवंता, पांडुरंगा, परमात्म्या, आजपर्यंत मी तुझ्याकडे साधा सुतुलीचा पड सुद्धा मागितला नाही. हातामध्ये काठी आली, साठी बुद्धी नाठी झाली, डोळे पण गेलं महाराज. पण जेव्हापासून मला कळत नव्हतं तेव्हापासून माझी वारी चालू आहे. आज साठी बुद्धी नाठी झाली, पण देवा एवढ्या वाऱ्या केल्या पण एका वारीमध्ये साधा सुतुळीचा पड सुद्धा मागितला नाही. देवा ऐकून ठेव, मी माझ्या मरणाला घाबरतोय असं जर तुला वाटत असेल तर माझ्या डोक्यावरती आकाश जरी कोसळलं, मला तैशे वर पडो भारी, नेमा नटळे निर्धारी, जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास उदारी गा विठोबा. मी माझ्या मरणाला घाबरायला तयार नाही. आणि देवा ऐकून ठेव, तुझं देवपण जर तुला टिकून ठेवायचं असेल, वाक्य नीट आहे का बरं का, तुझं देवपण जर तुला टिकून ठेवायचं असेल तर दाखव पंढरपूर सोन्याचं, दाखव देवी झाडलोट करते की नाही. नाही तर लोक म्हणतील, वारकरी लोक पंढरपूरचं प्रीत धरून धरून मरून गेले, पण पंढरपूरही सोन्याचं नाही आणि देवी झाडलोट करते की नाही. तुझं देवपण जर तुला टिकून ठेवायचं असेल तर दाखव पंढरपूर.
हे बघा, शहाणीबाई, वाक्य नीट ऐका बरं का माता मावल्यानो. शहाणीबाई नवऱ्याला कधीच म्हणत नाही मला साडी आणा, मला अमका आणा, मला धमका आणा, असं कधीच म्हणत नाही. ती म्हणते हो, शहाणीबाई बरं का, ती म्हणते हो मी तिरंगी झेंडा नेसायला तयार आहे. तिरंगी झेंडा कळतो ना, जुन्या जुन्या बायांना कळत असतो. 3 लुगड्याचं फाडून फाडून एक जोडून जोडून नेसणे याला तिरंगी झेंडा म्हणतात. मी तिरंगी झेंडा नेसायला तयार आहे. 4-5 ठिगळं माझ्या साडीवरती असले तरी चालेल, 2-3 गाठी असल्या तरी चालेल, पण ऐकून ठेवा, मी समजा गावातून पाणी आणण्यासाठी जर विहिरीवरती गेले आणि तुम्ही जर पारावरती बसलेले असले किंवा 4-5 लोक पारावर बसले असले आणि मी जर तिथून चालले तर लोक म्हणतील का हो ही कुणाची मंडळी चालली. म्हटले अहो संपतरावाची. त्याला काही अक्कल आहे का? त्याच्या अंगावरती कांजीचे कपडे, प्रेस केलेले कपडे, आणि हिच्या अंगावर काय 2-4 थिगळं, 4-5 गाठी, अहो तिरंगी झेंडा. असं जर तुम्हाला लोकांनी नावं ठेवू नये असं जर वाटत असेल तर आणा 10,000ची पैठणी, खुसखुशीत पुरावा. मला काय सांगायचं, तसं वारकऱ्याने सांगितलं की देवा तुझा देव पण जर तुला टिकून ठेवायचा असेल तर दाखव पंढरपूर सोन्याचं. आणि महाराज ज्या वेळेस महाराज वारकऱ्याला ओढीत 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 राजाने पंढरपुराजवळ आणलं त्यावेळेस वारकऱ्याला त्या राजाला असं पिवळं पिवळं दिसायला लागलं. आणि मग त्या राजाने सांगितलं ओ वारकरी बुवा, तुमचं हे जे पंढरपूर आहे ना सर्वच्या सर्व कसं आहे सोन्याचं आहे. महाराज म्हणतात जळजळीत सोन सळा, जळजळीत सोन सळा, कळस दिसतो सोज्वळा, कळस दिसतो सोज्वळा, परवे परवे पंढरपूर, परवे परवे पंढरपूर. सगळ्याच्या सगळं पंढरपूर हे मात्र सोन्याचं आहे. पण वारकरी बुवा 50% काम बाकी आहे, 50%, 50% काम बाकी आहे. जर देवी झाडलोट करण्याचं काम करत नसेल तरी तुला 16 देईल, 16. वारकऱ्याने भगवंताला हात जोडले, भगवंता एक काम कर, फक्त एकदा देवी झाडलोट करते की नाही तेवढं दाखव. फक्त एकदा दाखवली ना याच्या लगेच गळ्यात माळच घालून देतो, लगेच गुंतून देतो, खांद्यावर झेंडा देतो, चाल पंढरपूरला, ज्ञानोबा तुकाराम. आणि मग ओढीत ओढीत ज्या वेळेस राजाने पंढरपुरामध्ये मंदिराजवळ आणलं तर देवीचं काम काय चालू होतं, झाडलोट करण्याचं काम चालू होतं. आणि तेवढ्यामध्ये महाराज राजाने काय केलं, वारकऱ्याचा हात झटकला आणि पळत पळत गेला आणि देवीच्या पायावरती महाराज म्हणतात साष्टांग हे करी, साष्टांग दंडवत घातला. देवीने काय केलं, हातातला झाडू खाली टाकला, राजाला उठवलं आणि राजाला सांगितलं राजे साहेब आता इथं तुम्ही आमच्या पाया पडायचं नाही का, कारण आमचा बाप तिथं उभा आहे. कारण त्याच्या पाया पडण्यात आमच्या पाया पडणे, मुळाला पाणी घातलं तर फांद्याला आपोआप पोचतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 37व्या क्रमांकाच्या ओवीच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. ज्ञानोबा वर्णन करतात मुळाला पाणी घातलं तर फांद्याला आपोआप पोचतं, पण फांद्याला पाणी घातलं तर मुळाला पोचत नाही. तो परमात्मा आमचा मूळ आहे आणि आम्ही त्याच्या शाखा नाम फांद्या आहे. आणि मग त्या राजाला वारकऱ्याने उचललं आणि पंढरपुरामध्ये नेलं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये उभा केलं आणि खऱ्या देवतेचं दर्शन झालं. ज्ञानोबा त्याचं गोड वर्णन करतात विठ्ठला विटेवरी सखये बाजी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे बाजी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनो हरि हो करी कृपा, पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संगती देखिली वरुण विटाये सचिदानंद बाई हो करी बाई
विठ्ठलाचं दर्शन झालं. पंढरपुरामध्ये राहणारी ती विठाबाई त्या वारकऱ्याने नाम त्या राजाने पाहिली आणि त्या देवीचे भक्त म्हणजे त्या देवीचे भक्त ना पांडुरंग परमात्म्याचे भक्त झाले. जगदवंद्य जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही पण ज्याची भक्ती करतो ना तो परमात्मा पंढरपुरामध्ये वास करतो. त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास आम्ही जाते दास आम्ही जाते दास आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास हो आम्ही जाते दास आम्ही जाते दास त्याचा पंढरी ये वास त्याचा पंढरी ये वास तो हा देवाचाही देवा तो हा देवाचाही देवा त्याचा पंढरी निवास त्याचा पंढरी निवास तो हा देवाचाही देवा तो हा देवाचाही देवा आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास तो हा देवाचाही देव कायकळी काळाचा वेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आणि माझा महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आणि माझा महाराज सगळे म्हणा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आम्ही ज्या गोबाराय म्हणतात की आम्ही ज्याचं खऱ्या अर्थानं दास्यत्व पत्करलं तो परमात्मा पंढरपुरामध्ये वास करतोय. विठाला आवरा लवकर आवरा. आला विठाला जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात आम्ही ज्याचे दास. महाराज जन्माला आल्यानंतर माणसाने दास व्हावं की बॉस व्हावं. मी पण आहे आंबात. माणसाने दास व्हावं की बॉस व्हावं. दास, बरोबर ना? आपण दास आहेत का बॉस आहेत? आता पार्टी बदलली. मोकळं बोलायचं काही लाजायचं नाही. प्रत्येकाला काय वाटतं मालक बायकोने आपलं ऐकावं वाटतं की आपण बायको
बायकोच्या ताब्यात राहावं वाटतं की बायकोनी आपल्या ताब्यात राहावं वाटतं? तुमचे लग्न झालेत का? बोलले तर बरं होईल. काय मत काय आहे? हा? प्रत्येकाला वाटतं बाबा मालक व्हावं, नौकर व्हावं, असं कुणालाच वाटत नाही. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा मी दास व्हायला तयार आहे. नुसता वरपांगी, ढोंगी, नकली, दिखाऊ, डुप्लिकेट असा दास व्हायला तयार नाही. तर कसा? तर महाराज म्हणतात अंकित दास व्हायला तयार आहे. कारण जो ज्याच्या अंकित झाला त्याला, ज्याच्या अंकित झाला त्याचं न मागता आणि न बोलता मिळत असं. कळलं? नाही कळलं. चेहरे सुकले तुमचे. माऊली, पत्नी ही पतीच्या कशी असते? अंकित. अंकित सगळं सोडायचं आणि एकाच्या पाठीमागं लागायचं म्हणजे त्याला अंकित. हे बघा, मुलगी जन्माला आल्यापासून ज्या घरात राहते, लग्न होईपर्यंत ज्या घरात राहते त्या घरातल्यांचे सगळ्यांचे स्वभाव तिला माहिती. आई बाबाचा स्वभाव तिला माहिती, बहीण भावाचा स्वभाव तिला माहिती, मामा मावशी स्वभाव तिला माहिती, काका काकी स्वभाव तिला माहिती, शेजाऱ्या पाजाऱ्याचा स्वभाव तिला माहिती, गल्लीतल्यांचा स्वभाव तिला माहिती, गावातल्यांचा स्वभाव तिला माहिती. पण ज्याच्या बरोबर लग्न करून जाणार त्याचा स्वभाव तिला माहितीये का? तिला माहितीये का घरी खातो का दाब्या? तिला माहितीये का सिगरेट पितो का चटके? पण सगळ्या सोडते आणि एकाच्या पाठीमागे निघते. साधा त्याग नाही बरं का स्त्रीत्वाचा. महाराज खरंच आपलं त्यांना मुजरा आहेत महाराज. सगळ्या सोडायचं आणि एकाच्या पाठीमागे निघायचं. साधं नाही महाराज. पण महाराज एकदा का तिने त्याच्या नावानं मंगळसूत्र घातलं आणि एकदा का तिने त्याचं नाव घेतलं, तसं नाव घेण्याच्या लायकीचाही नसतो, पण एकदा का नाव घेतलं महाराज, पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीची अर्धी हिस्सेदार कोण? मग तिने मागायचं नाही, याने द्यायचं नाही. ऑटोमॅटिक ट्रान्सफर एंट्री. हा, कोर्टामध्ये जर काही घोळ झाला आणि तिथं जर तुम्ही जाऊन उभं राहिले तर ते डायरेक्ट ज्यांच्या विचारतात आहे का, भाऊ आहे का, बहीण आहे का, यांना विचारतात का? नाही नाही, तुमचे मिसेस आहे का? मिसेस जाऊ द्या. कारण महाराज एकदा तिने त्याच्या बरोबर पाणी ग्रहण केलं आणि एकदा ती त्याच्या अंकित झाली का मग मात्र तिला काही भीती नाही. मला सांगायचंय का, जगत गुरु तुकोबाराय म्हटले आम्ही सुद्धा देवा दास व्हायला तयार आहोत, पण असं नाही तर अंकित दास व्हायला तयार आहे. महाराज रामायणामध्ये जर खरंच दास जर कोण झाला असेल तर फक्त आणि फक्त हनुमंतराय. दास्यत्वाने हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण. हो म्हणून देखिले रामचरण. दास्यत्वाने हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण. हो दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. इंद्रजिताच्या योगाने लक्ष्मणाला शक्ती लागली. नीट ऐका बरं का, दास्यत्व कसं असावं, दास कसं व्हावं त्याच्यासाठी बोलतोय. इंद्रजिताच्या योगाने लक्ष्मणाला शक्ती लागली. सगळे 18चे 18 पद्म वानर सचिंत आहेत, सगळे बसून आहेत. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं. प्रभू रामचंद्र रडतायत. कॅबिनेट मंत्रिमंडळ सगळं तिथंच बसलेलं. कॅबिनेट हनुमंतराय सुद्धा तिथंच होते. हनुमंतराय तिथंच असताना तेवढ्यामध्ये विभीषण सुद्धा रावणाचा बंधू तो देखील तिथं होता. त्या रावणाच्या बंधूने सांगितलं, प्रभू थांबा थांबा थांबा, रडू नका, याचा डिप्लोमा केलेला एक डॉक्टर आहे. म्हटले कुठे आहे? म्हटले लंकेमध्ये आहे. अरे नाव काय त्याचं? म्हटले सुषेण नावाचा वैद्य. कोणी जाण्यासाठी आहे का? फक्त जाऊन त्याला घेऊन आलं पाहिजे. लक्ष्मण लगेच जिवंत होणार. म्हटलं काय करायचं? हाय कोई जानेवाला, हाय कोई जानेवाला. हनुमंतराय डायरेक्ट उठले, हाय ना भाई मैं जानेवाला. हनुमंतरायने डायरेक्ट उड्डाण केलं. जय श्रीराम. हनुमंतराय निघाले. रात्री महाराज 11-12च्या दरम्यान निघाल्यानंतर लंकेत गेले. लंकेत लोड शेडिंग चालू होती.
आणि जिथं लोड शेडिंग राहते त्यालाच लंका म्हणतात. कसं तरी डॉक्टरांचं घर सापडलं, दरवाजावरची बेल दाबली, टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. डॉक्टरला माहिती होतं आपल्या दारात आलंय म्हणजे पेशंट आपलंच आहे, हे काही कुठं जाणार नाही. दरवाजा उघडायला तयार नाही. शेवटी दरवाजावर थापणले, अहो डॉक्टर मी आलोय. अरे तू कोण? अहो मी आलोय. अरे तू कोण? अहो मी आलोय. उघडतो का नाही, घालू का आता? हो 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 थांब. दरवाजा उघडला. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर पटकन चला, तिथं आयसीयूची व्यवस्था नाही, पटकन चला, पेशंट कोमात आहे. अरे ते म्हटलं पेशंट कोण आहे? ते म्हटलं तुम्हाला काय करायचं, जी ट्रीटमेंट आहे ती घ्यायची आणि पैसे घ्यायचे आणि चालू पडायचे, तुम्हाला काय करायचे? ते म्हटले जोपर्यंत पेशंटचं नाव सांगत नाही तोपर्यंत मी येऊ शकत नाही. हनुमंतरायचा नाव विला झाला. हनुमंतरायने सांगितलं माफ करा, दशरथ नंदन प्रभू रामचंद्र यांचे धाकटे बंधू लक्ष्मण आहेत, त्यांनी सांगितलं माफ करा मी येऊ शकत नाही. म्हटले का? म्हटले तो पडला विरोधी पक्ष नेता, मी पडलो विरोधी पक्ष नेता, है की नाही? तो रामाचा, मी रावणाचा, मी त्याच्यावरती ट्रीटमेंट काय करणार, येऊ शकत नाही. हनुमंतराय त्याला घेण्याच्या तयारीतच होते. हनुमंतराय म्हटले डॉक्टर, ओ डॉक्टर, लुंगी काढा आणि पॅन्ट घाला, शर्ट घ्या, शर्ट, चला चला. तो म्हटला ए जमत नाही, तो विरोधी पक्ष नेता, त्याच्यावर मी ट्रीटमेंट करणार कस काय? हनुमंतरायने विचार केला, हे इथंच इतकं नाटकं करतंय, याला एकट्याला जर उचलून नेलं तर तिथं गेल्यानंतर हे म्हणाल दवाखान्याची बॅग दवाखान्यात राहिली, सलाईंच्या शिरत तिथंच राहिल्या, गोळ्याचे पॅकेज तिथंच राहिले, असा घोटाळाच व्हायला नको. हनुमंतराय डायरेक्ट बाहेर आले, दरवाजा लावला आणि डायरेक्ट मारा दवाखाना उचलला. जय श्रीराम. हनुमंतराय निघाले, लक्ष्मणाजवळ आले, बंगला खाली ठेवला, दवाखाना खाली ठेवल्याच्या नंतर दरवाजा उघडला. डॉक्टर, अय गदा पाय, एका गदेत चेंदा बेंदा करीन, चाल बाहेर. आणि खरंच मला डिप्लोमा केलेला होता तो, कारण हे DHMS आणि MBBS या भानगडी नव्हत्या. त्या काळचा MD होता मारा तो सुशेन नावाचा वैद्य. आणि डायरेक्ट तो बाहेर आला, लक्ष्मणाचा हात हातामध्ये घेतला आणि त्याला लगेच कळालं. पण त्याने तिथं 2 अटी सांगितल्या. म्हटलं याची जी औषधी आहे ती माझ्याकडं नाही एक, आणि ती औषधी कुठे आहे? द्रोणागिरी पर्वतावरती आहे. द्रोणागिरी पर्वतावरून ती जर संजीवनी आणून जर सूर्योदयाच्या पूर्वी जर याला दिली तर लक्ष्मण जगल, नाही तर रामकृष्ण. सगळे शांत झाले. कोण जाणार? हे कुठं ते कुठं जाणार? कोण? सुशेन नावाचा वैद्य म्हणतो हाय कोई जानेवाला, हाय कोई जानेवाला, हाय कोई जानेवाला. हनुमंतराय म्हटले हाय ना भाई, तेरे को लाने वाला, हाय ना भाई मैं जानेवाला. हनुमंतरायने डायरेक्ट उड्डाण केलं. जय श्रीराम. हनुमंतराय आले, द्रोणागिरी पर्वतावरती आले. आल्याच्या नंतर महाराज संजीवनी 3 प्रकारची रामदेव बाबाला सापडली, फक्त वशीला लावा. संजीवनी 3 प्रकारची महाराज. हनुमंतरायने विचार केला उजव्या बाजूची न्यावी, तर तिथे गेल्यानंतर तो म्हणे डाव्या बाजूची आणायला पाहिजे होती. डाव्या बाजूची न्यावी, तर तिथे गेल्यानंतर तो म्हणेल मधलीच आणायला पाहिजे, कारण मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर ह्याच कंपनीचे औषध नको, ते सिरप नको, एवढ्याच पॉवरच्या गोळ्या नको, कुठानच व्हायला नको. हनुमंतरायने काय केलं? डायरेक्ट मेडिकलच उचललं. जय श्रीराम. मी नाही बोलत बुवा. द्रोणागिरी कपी हाती, अनविला सीतापती, थोर केली ख्याती, भरत भेटी समय सांगा महाराज, अशी सेवा कोण करू शकतं? विठाला महाराज म्हणता आम्ही ज्याचे खऱ्या अर्थानं दासत्व पत्करलंय, ज्याचं दास झालो, तो परमात्मा पंढरपुरामध्ये वास करतो. मग बुद्धिवाद्यांनी प्रश्न विचारला, महाराज पंढरपुरामध्ये देव काय कमी आहे का? देवांचा पंढरपुरामध्ये काय दुष्काळ आहे का? अहो एका मठात डझन देव आहेत की नाही पंढरपुरात गेल्या. मग तुमचा देव नेमका पंढरपुरातला कुठला? त्याचं वर्णन अभंगाच्या 2य चरणात. तो या देवाचा
देवाचाही देव काय कळे काळाचा भेव. तोच परमात्मा देवांचा देव आहे. 2च मिनिटामध्ये तुम्हाला नेमका देव कुठला याच्यासाठी तुम्हाला सांगतो. देवाचा देव परमात्मा नेमका कुठला सांगू का? ना ऐकलेली कथा. ज्या वेळेस महाराज कौरव पांडवांचं युद्ध होणार तर महाराज अर्जुनाकडून नाम पांडवाकडून 7 अक्षिणी सैन्य, दुर्योधनाकडून किती 11 अक्षिणी सैन्य. युद्धाची तारीख ठरली गेली पण महाराज पांडवाने सांगितलं की देवा युद्ध करण्यापेक्षा काहीतरी तडजोड केली पाहिजे, शिष्टाई केली पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याला पाठवलं गेलं. भगवान परमात्मा अर्जुनाच्या साईडने दुर्योधनाकडे शिष्टाई करण्यासाठी आला. नीट ऐका बरं का, मार्मिक दृष्टांत. दुर्योधनाकडे आल्याच्या नंतर दुर्योधनाने सांगितलं देवा थकून आला, दमून आला, भागून आला, शिरून आला, फार थकलाय देवा, आसनम अलंक्रियताम भवताम. देवा हे बस. भगवान परमात्मा आला, बसला. बसल्यानंतर देवाला सांगितलं देवा काय काम काढलंय आमच्याकडं? म्हटलं कायम काय नाही रे. अरे युद्ध करण्यापेक्षा अनेकांच्या स्त्रिया विधवा होण्यापेक्षा वर्णसंकर होण्यापेक्षा वर्णसंकर कारकही कांडीवम संस्कृती हसा तपचाईव परिदय येते. अरे एवढं होण्यापेक्षा रक्ताचा पूर जाण्यापेक्षा एक काम करा बाबा, अरे युद्ध नको पाहिजे तर ते अर्ध राज्य पांडवांना बक्षीस म्हणून दे. दुर्योधनाने सांगितलं देवा जमणार नाही. बरं ठीक आहे म्हटलंय, नको अर्ध राज्य देऊ, कमीत कमी उदरनिर्वाहासाठी 5 गावं तर त्यांना बक्षीस म्हणून द्या. मग त्या दुर्योधनाचे उद्गार आहेत की शुद्ध मागराने दाशाने नाही दश केशव. देवा सुईच्या टोकावरती मावेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना युद्ध केल्याशिवाय देणार नाही. भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे. भगवान परमात्मा उठले. दुर्योधनाने सांगितलं देवा लांबून आलाय, थकून आलाय, दमून आलाय, काही चहा वगैरे नाश्ता वगैरे जेवण वगैरे करून जा. देवाने तिथं नीती सांगितली. देवाने सांगितलं माणसाने 2च ठिकाणी जेवावं. कुठं कुठं? जिथं भेटल तिथं. कुठं? नीट आहे का? तिथं नीती सांगितली माणसाने 2च ठिकाणी जेवावं. एक तर जेवू घालणाराचं जिथं प्रेम असेल तिथं माणसाने जेवावं एक, आणि आपत्ती काळामध्ये माणसाने कुठेही जेवलं तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. परमात्म्याने सांगितलं हे बघ मी आपत्ती काळामध्ये नाही आणि मी तुझ्यावर म्हणजे दुर्योधनाने सांगितलं ठीक आहे देवा तू आपत्ती काळामध्ये नाही हे आम्हाला कळतंय, पण आमचं तुमच्यावरती प्रेम नाही हे कशावरून? आम्ही पांडवांचा द्वेष करतो म्हणूनच ना. पांडवाची ना आमची भाऊबंदकी आहे. भाऊबंदकीमध्ये हे चालतच असतं. पाहुण्याने कशाला भाऊबंदकीमध्ये डोकं घालावं बुवा? पाहुण्याने काय करावं? या भावाकडे जावं पोहे खावे, त्या भावाकडे जावे शिरा खावा, जाताना टाटा बाय बाय शिव करून निघून जावं. पाहुण्याने कशाला डोकं घालावं? आणि मग परमात्म्याचे उद्गार आहेत. परमात्म्याने सांगितलं दुर्योधना अरे तू पांडवांचा द्वेष करतो ना, तर ते पांडव कोण आहेत माहितीये तुला? मम प्राणा हे पांडव. पांडव हे माझे प्राण आहेत, प्राण. तू पांडवांचा द्वेष करत नसून तू माझा द्वेष करतो. मी तुझ्या घरी अन्न ग्रहण करणार नाही. भगवान परमात्मा निघाले. कारण ज्याच्याकडून शिष्टाई केली जाते ना महाराज, तर जेवढे त्या शिष्टाई म्हणजे युद्धामध्ये जे मेले जातात तर ते सगळेचा सगळं पाप जो शिष्टाई करत नाही, शिष्टाई मोडून टाकतो, त्याच्या डोक्यावरती जाऊन बसतं. आणि महाराज भगवान परमात्मा आला. युद्धाचा दिवस ठरला गेला. ठरल्याप्रमाणे सूर्योदयाच्या टायमाला पांडवांकडून 7 अक्षिणी सैन्य, कौरवांकडून 11 अक्षिणी सैन्य, शंख फुंकले गेले. आणि शंख फुंकले गेल्यानंतर महाराज युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्याच्या नंतर महाराज 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4थ्या दिवशी महाराज भीमाचा मुलगा हिडंबनेनी राक्षसी पासून निर्माण झालेला, त्याचं नाव काय? घटोत्कच. आणि घटोत्कचाचा मुलगा त्याचं नाव, वाह क्या बात आहे. अशा ऐकणारे माणसं महाराज ऐकून ठेवा बरं का.
बब्रुवान वेगळा आणि बब्रू वेगळा. बब्रू हा अर्जुनाचा मुलगा आहे आणि बब्रुवान हिडंबनीने राक्षसीचा घटोत्कचाचा मुलगा आहे. हिडंबनीने राक्षसीचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचाचा मुलगा बब्रुवान. तो बब्रुवान आला. बब्रुवान आल्याच्या नंतर महाराज त्याची ताकद एवढी होती, एका क्षणार्धामध्ये हजारो सैन्याचा निपात करण्याची ताकद त्या बब्रुवान जवळ होती. भगवान परमात्म्याने पाहिलं, बापरे हा आला. आल्याच्या नंतर परमात्म्याने विचार केला नाही, डायरेक्ट हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आणि डायरेक्ट त्याचं शिर उडवलं. शिर उडवल्यानंतर नीट आहे का बरं का, शिर उडवल्यानंतर जे धड होतं ते धड खाली पडलं आणि जे शिर होतं ते डायरेक्ट भगवान परमात्म्याजवळ गेलं. भगवान परमात्म्याला म्हटलं, देवा बऱ्याच दिवसाची इच्छा होती, राम रावणाचं युद्ध झालं ना देवा, तसं युद्ध करण्याची इच्छा होती, त्या तशी वेळ आली होती देवा, पण मला माझी इच्छा तू मोडून पाडली. पण एक काम कर देवा, नाही युद्ध करता आलं तरी चालेल, पण कमीत कमी कौरव पांडवांचं युद्ध जे चाललेलं आहे ना, ते युद्ध मला पाहण्यासाठी दृष्टी दे, तोपर्यंत मला जिवंत ठेव. भगवान परमात्मा म्हटले तथास्तु. आणि तथास्तु म्हटल्यानंतर त्याला त्याचं शिर उचललं, एका टेकाडीवरती एका झाडावरती नेऊन ठेवलं की जिथून कौरव पांडवांचं युद्ध त्याला पाहता येईल. आणि महाराज युद्ध झालं, कौरव मारले गेले, पांडव जिंकले गेले आणि एक दिवस 5 पांडव आणि भगवान परमात्मा उभं होते. तेवढ्यामध्ये या 5 पांडवांमध्ये कुजबूज चालू झाली. हा म्हणे माझ्यामुळं विजय, भीम म्हणे माझ्यामुळं विजय, नकुल सहदेव म्हणे माझ्यामुळं विजय, अर्जुन म्हणे माझ्यामुळं विजय, धर्मराज म्हणे माझ्यामुळं विजय, भीम म्हणे माझ्यामुळं विजय. एकमेकांचं चालू झाल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा म्हटले, ज्याच्यामुळं विजय झाला त्याचं नाव पण या दिला नाही. आणि असंच होतं बरं का, बडोन की होत बडाई, गरीबों को पूछे ना कोई, हनुमान जी ने कितनी गिरी उठाई, लेकिन गिरीधर कहे ना कोई. हनुमंतरायाने समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी, लंकेत जाण्यासाठी डोंगरच्या डोंगर, पर्वताच्या पर्वत समुद्रामध्ये टाकले, पण त्याला गिरीधर कोणी म्हटलं का? या बाबांनी एकदा गिरीधर पर्वत उचलला, गोवर्धन पर्वत उचलला, याला नाव काय पडलं? गिरीधर. बडोन की होत बडाई. भगवान परमात्मा म्हटले ज्याच्यामुळं विजय झाला त्याचं नाव पण या दिला नाही. पण भगवान परमात्मा म्हटले, हे बघा कुणी किती मारलेत हे काय आपल्याला माहिती नाही, ज्याने हे युद्ध पाहिले त्याच्याकडे चला. म्हटलं कुणाकडं? म्हटले भीमाचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचाचा मुलगा बब्रुवान त्याच्याकडं. भीम म्हणे देवा तो माझा ना, तू त्या दिवशीच मारून टाकला. परमात्मा म्हटले पुढची व्यवस्था कशी करायची मला चांगलं कळतं, कारण तुम्ही किती शहाणे हे मला चांगलं कळतं. तिथं गेले, त्या झाडावरून त्याला खाली काढलं आणि मग भीम म्हणतो, हे ना तो तुझ्या आच्यामुळं विजय झाला. तो म्हटला तुला खायची तरी अक्कल आहे का? त्या दुर्योधनाने विषाचे लाडू दिले ते तुला कळाले नाही, चल सराग बाजूला, तुझ्यामुळं विजय नाही. अर्जुन म्हणे माझ्यामुळं विजय. तो म्हटला ऐ तुझ्यामुळं विजय? तुला माहिती का तुझ्या रथावर कोण आहेत? अरे ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंगधरू अर्जुनाचा. तुझ्या ध्वजावर कोण आहेत? भगवान शंकराच्या अवतारामध्ये आमचे हनुमंत आहेत आणि स्वतः सारथ्य करण्यासाठी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. अरे तिकडून जर कर्णाने जर बाण मारला तर अर्जुनाचा रथ थोडा सुद्धा म्हणजे एक हात असा पाठीमागे सरकायचा, आणि अर्जुनाने इकडून बाण मारला तर त्या कर्णाचा रथ असा 5-6 हात पाठीमागे सरकायचा. तरी तो भगवान परमात्मा कर्णाला म्हणायचा, वा कर्णा वा कर्णा. अर्जुन म्हटला देवा जिकडं खायला मिळतं तिकडं पळवतो तू, माझा एकच हात रथ पाठीमागं फिरतो, त्याचा 5 हात फिरतो आणि शाबासकी तू त्याला देतो. परमात्मा म्हटले तुझ्या रथावर कोण आहे त्याचा विचार कर. अरे ध्वजस्तंभावरी वानरू, जर त्याने जर बाण मारला असताना आम्ही दोघं जर नसतो ना तर पहिल्याच दिवशी तुझा मुर्दा पाडला असता. तिकडं कोण कोण होते युद्धे? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, चांगले योद्धे होते. एक बाण मारला तर पहिल्या दिवशी तुझा मुर्दा पाडला असता. चल सरक बाजूला. नकुल सहदेवाला ते सांगितलं, धर्मराजाला ते सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं खरं हे युद्ध कुणाकुणामध्ये झालं. आणि मग परमात्म्याला त्या
बब्रुवांनी सांगितलं हे युद्ध कौरवाचं पांडवांचं झालं नसून खरं हे युद्ध भगवान परमात्म्याचं आणि कौरवांचं झालं. पांडव जे होते ना 5 पांडव हे फक्त निमित्ताला कारण होते. असा जो परमात्मा आहे तो परमात्मा खरा देवांचा देव आहे. महाराज म्हणतात तो हा देवाचाही देव काय कळे काळाचा भेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकार ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज भगवान विठ्ठल जय जय घेऊ. भगवान परमात्मा देवांचा देव आहे. नाही विठोबा म्हणजे जय विठ्ठल झाल्याशिवाय रूपानं सोडायचं नाही. आपण डुप्लिकेट वारकरी नाही. नाही आम्ही सोडलं का ठीक आहे नवीन वारकरी आहेत माहिती नसतं. नवीन नाही तसे जुनेच आहेत ते आम्हाला पोचिणार आहेत. म्हणजे अहो कीर्तनाला म्हणतोय ऐका तो हा देवाचाही देव काय कळे काळाचा भेव. त्या परमात्म्याचं वर्णन वेदाला पण करता येत नाही. वेदालाही नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पण. वेदाला सुद्धा तो परमात्मा कळाला नाही. आणि श्रुती मातेचं जर वर्णन केलं तर महाराज म्हणतात श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे तुझं सगुण म्हणो की. तुला सगुण म्हणावं की तुला निर्गुण म्हणावं. म्हणून महाराज म्हणतात वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती तो हा देवाचाही देव काय कळे काळाचा भेव. तो परमात्मा निज तत्वाने निज बोधाने पंढरपुरामध्ये उभा आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून एकच विनंती आहे जीवन जर कृतार्थ करून घ्यायचं असेल तर एकदा तरी पंढरपूरला जाऊन भगवान परमात्म्याचं दर्शन घ्या आणि जीवन कृतार्थ करा. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली ले करे रे वकुळे वत नाही विचारिला देगारणी कापुला क्षमा परा लोका म्हणता नेश्वरा राखा पाया क्षमा परा फक्त 2 मिनिटं. आपला प्रतिवर्षाप्रमाणे भगवंताच्या कृपेने व साधू